हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. आज एक इंटरेस्टिंग व्हिडिओ आम्ही शूट करत आहोत. आज आम्ही एक मिथ टेस्ट करत आहोत, जी खरी खरी आहे. असं बोललं जातं की जर आपल्या डोळ्यावरती पट्टी असेल आणि कानामध्ये जर इयरफोन्स असतील तर आपण एक स्ट्रेट डिरेक्शनमध्ये जाऊ शकत नाही. अच्छा, हमको सिखा रिया है. फॉर एक्झाम्पल, आता मी ते उभा आहे, माझ्या डोळ्यावरती पट्टी नाही आहे, माझे कान ओपन आहेत, तर मी आता स्ट्रेट जाऊ शकतो त्या दगडांपर्यंत. पण जर माझ्या डोळ्यावर जर पट्टी असेल आणि कानामध्ये जर इयरफोन्स असतील तर मी स्ट्रेट जाऊ शकेन का? ह्याच प्रश्नाचा आम्ही आन्सर आज शोधणार आहोत. सो आज आम्ही एक प्रॅक्टिकल करणार आहोत. आम्ही एक स्टार्ट पॉईंट ठेवलेला आहे, इथून त्या दगडापर्यंत. ते दगड दाखवू, इथपर्यंत आम्ही चालत जाणार आहोत दोघं पण. पहिल्यांदा मी जाईन, त्याच्यानंतर ओंकार जाईल आणि आमच्या डोळ्यावरती पट्टी असेल, कानामध्ये इयरफोन्स असतील आणि इथून आम्ही स्टार्ट करणार आहोत. ते त्या दगडांपर्यंत स्ट्रेट जाणार आहोत आणि चेक करणार आहोत की आम्ही जागा चुकतोय, डिरेक्शन चुकतोय का आम्ही बरोबर स्ट्रेट जातोय. सो फटाफट व्हिडिओ स्टार्ट करूया. पहिल्यांदा आम्ही चालणार आहोत इकडून त्या दगडांपर्यंत. त्याच्यानंतर वेगवेगळे प्रॅक्टिकल्स आम्ही परफॉर्म करणार आहोत. तेव्हा आपल्याला कन्फर्म होईल की जर आपण ब्लाइंड फोल्ड असू, कानामध्ये जर इयरफोन्स असतील तर आपण खरंच इथून चालत जाऊ शकतो का स्ट्रेट. सो आता आम्ही हा जो ट्रॅक ठरवला आहे, इथे पहिले आम्ही लाईन आखून घेतो एक स्ट्रेट, ज्यानेकरून आपल्याला एक अंदाज येईल. त्याच्यानंतर आम्ही स्टार्ट करू. तर आम्ही आता इथून लाईन आखतोय स्ट्रेट. गाईज, इयरफोन्स मी घातलेले कानामध्ये, तर ब्लाइंड फुल करतो, त्यानंतर मला काय दिसणार नाही. झूठ बोलो, बार बार झूठ बोलो. आणि लगेच स्टार्ट करतो. हा, रेडी. सो गाईज, तुम्ही माझी डिरेक्शन बघितलं असालच. नहीं. मी एकदम स्ट्रेट नाही गेलो, थोडासा इथून मी डिरेक्शन चुकलो. आता ओंकार ट्राय करणार आहे. कौन? कहाँ लगाया फोन? हा बघा, ओंकार तो उभा आहे आणि तो आता ब्लाइंड फुल करेल. आणि त्याच्या कानात जे एअरपोर्ट्स आहेत त्यामध्ये सॉन्ग लावेन मी, जेणेकरून तो बाहेरचा आवाज ऐकणार नाही. सो गाईज, मी परत इथं ट्राय करणार आहे आणि ट्राय करेन बेटर डिरेक्शनमध्ये जाण्याचा. सो गाईज, मी परत इथं ट्राय करतोय. लाईट बटन नक्की दाबा.
देखा आपने लापरवाही का नतीजा है। सो गाईज आता आम्ही सेकंड एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि आम्ही एका पोझिशनवर आता थांबणार आहोत आणि 4 रोटेशन करणार आहोत. त्याच्यानंतर आम्ही पोझिशन बघणार आहोत की आम्ही सेम पोझिशनला उभे आहोत की नाही ते. सो लेट्स डू इट. पहिल्यांदा ओंकार करेल, त्याच्यानंतर मी करणार. ट्राय कर ओंकार. थांब गाईज, मी पोझिशन बघू शकता याची काय आहे. आता मी त्याचे ब्लाइंड फोल्ड ओपन करतो आणि गाईज मी पोझिशन बघू शकता तो कसा उभा आहे. आता मी ट्राय करतो एकदा आणि पोझिशन बघतो. 4 मी राऊंड करणार असे, त्याच्यानंतर मी बघणार पोझिशन माझी काय आहे ते. एक, 2, 3, 4. इथं कसं आलं. सो गाईज ती पोझिशन बघू शकता माझी पण चुकलेली आहे. मी इकडे बघतो. कुठे बघतो मी? तिकडे. पोझिशन माझी कुठे होती? तिकडे. पहिलं स्टार्टिंगला इथे समोर माझ्याकडे. समोर होती ना, चुकली पोझिशन माझी. सो गाईज आता मी तिसरा एक्सपेरिमेंट करणार आहोत आणि तिसऱ्या एक्सपेरिमेंटमध्ये आम्ही एक बॅट घेणार आहोत आणि त्या बॅटने एक बॉल असा मारणार आहोत. तर बघूया किती आपण करेक्ट येतोय ब्लाइंड फोल्ड होऊन. तर पहिल्यांदा ओंकार ट्राय करेल, त्याच्यानंतर मी ट्राय करणार. ओंकार ब्लाइंड फॉलो. दिसत नाही ना काय? नाही. हां. सो गाईज तुम्ही बघू शकता हा ब्लाइंड फोल्ड झाला आहे आणि थांब मी तुला बॅट देतो. ही बॅट घे. ही बॅट आहे आणि हातात तुझ्या बॉल आहे. ओके, मी तिथे उभा राहतो त्या साईडला मार. थांब आधी. सो गाईज आता हा बॉल मारणार आहे बॅटीन. तर बघूया कोणत्या साईडला मारतोय. हा मार. नाही, एक ट्राय परत कर. काढू नको. एक ट्राय परत कर. बॉल इथं खाली आणून देतो तुला. हा बॉल थांब, मला बाजूला लावू दे. मी मार बोललो की मारा. हा मार. अरे बॉल खाली आला बघ. हा त्याचा 3rd ट्राय आहे. थांब. हा मार. आणि हा पण लागलेला नाही. थोडा चुकतोयस तू. एकदा ट्राय कर. लास्ट ट्राय कर आता, नंतर मला दे. थांब. हा मार. वाचला, थोडक्यात वाचला. सो काय तुम्ही बघू शकता ब्लाइंड फोल्ड असल्यावरती काय हालत होते आणि काय दिसत नाही आपल्याला. आम्ही वेगवेगळे एक्सपेरिमेंट ट्राय केले. आता मी ट्राय करतो एकदा आणि सेम एक्सपेरिमेंट ट्राय करणार आहे. बॅटने बॉल मारणार आहे आणि ट्राय करणार आहे की बॉल ॲटलिस्ट कशी तरी होते बॅट. ते बघूया आपण. ओंकार धर कॅमेरा. नीट फोल्ड करा, तू मारशील पण नाही. सो गाईज शेवटचा एक्सपेरिमेंट आहे. बॅट दे. रेडी. गाईज लेट्स डू इट. गाईज लागला एकदा. एकदा घे. सर किती हार्ड आहे, डिफिकल्ट आहे. मी सेकंड टीम ट्राय केलं पण जमलं नाही मला. एकदाच झालं माझं. तो पण इथे कट लागला माझ्यामध्ये. इथं लागला ना बघ. जसं आपण
तोच एक्सपेरिमेंट ट्राय केला. मी इथून चालत गेलो, आम्ही दोघं पण चालत गेलो. तर आम्ही कुठे ना कुठे इथपर्यंत आलेलो आणि इथून आता कुठे जागा भटकलेलो. इथपर्यंत असं आहे ना ओंकार, त्या साईडला गेलो. मी एकदा तिकडे पण गेलो. तर आपल्याला ब्लाइंड स्पॉटला दिसत नाही काय. आणि हे खरं आहे की आपल्याला ब्लाइंड स्पॉट असू, आपल्याला कानात इयरफोन्स असतील तर आपल्याला चालता येत नाही व्यवस्थित. स्ट्रेट आपण जात नाही एका डिरेक्शनमध्ये. आम्ही सेकंड एक्सपेरिमेंट केला की एका जागेवरती उभं राहून 4 रोटेशन कंप्लीट करू, पण त्या पण आपल्याला जमल्या नाही. कुठे ना कुठे ओंकार इथे असं उभा राहिला, मी असं मागच्या साईडला उभं होतो. तर कुठे ना कुठे ते पण जमत नाही. म्हणजे एक्सपेरिमेंट्स आम्ही तिने केलेले, त्याच्यात आपल्याला कन्क्लुजन मिळालं की आपल्याला चालता येत नाही ब्लाइंड फोल्ड असून. आणि कानामध्ये जे इयरफोन्स असतील, डोळ्यावरती जर पट्टी असेल तर आपल्याला कोणतंही काम करता येणार नाही. हे प्रूव्ह होतं आहे. व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओ लाईक नक्की करा आणि चॅनलला करा सबस्क्राईब. तोपर्यंत आलोच मी नेक्स्ट व्हिडिओ घेऊन.